त्यास मानव म्हणावे का? नमस्कार, ओळखलं का? होय, मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडाळा नर्सरी पाटील यांची मी कन्या. मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे, तर मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते. एरवी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून प्रेम केलं. मला चक्क नवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केलं. जमेल तेव्हा जमेल तसे तुम्ही माझ्या सोयीनुसार कबूलही करता. पण खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचाच राग आज मी तुमच्या समोर करते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोरदास काळा व्हावा. साऱ्या गोष्टी डोक्यावरून झाल्या. अहो ज्या माझावरचा सांगतात त्याच तर बेमानी झाले. असं होईल मला कुठे माहिती. मला कुठं पुढचं दिसलं होतं. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगडांबरोबर शेणही सोसलं होतं. अहो तुमच्या शब्दात सांगायचं तर रात्रंदिवस खासले होते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुलेच बोलते. आजच्या बाजारू समाजसेवेसारखा बँड बाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय मावळ्यांनो, लेकी बाईंनो, तुम्ही शिकलात सवरलात, नको तेवढ्या शहाण्या झालात. विकृत वस्तीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झाल्यात. माय मावळ्यांनो, लेकी बाईंनो, तुम्ही शिकलात सवरलात, नको तेवढ्या शहाण्या झालात. विकृत वस्तीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झाल्यात. माझा वाचा सांगून स्वार्थासाठी लागत आहात. ह्या सगळ्या संतापापुढे आज मी भिडभाड बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाईपणाचं दुःख काय असतं हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आरशात पाहून सांगा ना, मी सावित्रीच्या शब्दाला चांगले. कपडे बदलले की पुरोगामी होता येतं, ही फॅशन तुम्ही पाडली आहे. शिकली सवरली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदा सोडते. नाकाने कांदा सोडते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे ही काही स्त्रीमुक्ती नाही. नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही. अहो माझी खरी लेकरी जी सत्यापुढे चुकत नाही. सावित्री आणि ज्योतिबा फुले आंधळापणाने माता टेकत नाही. माझी खरी लेकरी जी आम्हाला तपासून स्वतःची भाषा बोलते, आमच्या वसात आणून सुखलाम करते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुलेच बोलते. मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका. झाडायची म्हणून भाषणेही झाडू. कीर्तन काही नको झाडायची म्हणून भाषणेही झाडू नका. वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा लोंढा घोळीत आहात. धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात. म्हणून तुमच्या चिपळलेल्या डोळे हे अंधन करते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुलेच बोलते. तुम्हाला आज काही सोसायचे नाही. काढणारे शाळा काढत आहे. तुम्हाला शाळा काढत बसायचे नाही. तुम्ही तर खरा पुरोगामित्वाचा खरा वसा घेतला पाहिजे. एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे. आजची शाळा कॉलेजची पीक तर हायब्रिड सारखे डोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुलेच बोलते. आपल्याच मातीत आपल्याच लेकरांना तुझा भाव बघावा लागतोय. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागला. आपल्या सोयीचं नसलं की विचारांकडे कानाडोळा होतो. समाजासाठी काय करायचं म्हणलं की पोटात प्लेगचा गोळा तयार होतो. ज्योतिबाशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा, ज्योतिबाशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा. एकटी नेता येणार नाही. विचारांची ही ज्योती सुनांना सांगावी लागेल. म्हणून तर लेकीनं
तुम्हाला सांगते, होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.